चंद्रविलास पाटील साहेब आपण या. चंद्रविलास पाटील साहेब आपण या. विशाल पाटील साहेब आपण या. या तीन व्यक्तिमत्व आपण घेऊया. तिघांच्या शुभासे या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज मित्र या खेळपट्टीवरती फलंदाजांची दादागिरी जरी राहिली तरी आपल्या गोलंदाजीतून सगळ्यांची मन ज्या गोलंदाजाने जिंकली तो ठरला. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज स्पोर्ट्स सायकल आम्हाला पुरस्कृत केली आहे. सन्माननीय अरुण शेख शनिवार पाटील यांच्याकडनं ही सायकल आली आणि एक ट्रॉफी देऊन आपण त्यांना सन्मानित करणार. खेळाडू ठरेल या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर अवॉर्ड गोस टू द ज्या खेळाडूने संपूर्ण स्पर्धेमध्ये 7 विकेट घेतल्यात असा खेळाडू. टीम संघ आपण पाहतो या ठिकाणी वाकण संघाचा खेळाडू अर्थात जय गोगा महाराज 11 वाकण संघाचा ऋषी भोईर. 7 विकेट. ऋषी नाही आहेत, जीत भोईर आहेत. यस या ठिकाणी जीत भोईर आलेत. बघा आज संघ कुठेतरी त्यामुळे खेळाडू नाही आहेत. जीत भोईर आलाय. ऋषी भोईर तुला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून या स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स सायकल देण्यात येते. लक्ष असू द्या बघा कारण काउंटिंग आमची सेमी फायनल पर्यंत होते. फायनलच्या कुठल्याही धावा कुठलेही विकेट ग्राह्य धरले गेले नाही. चला चला मान्यवर मी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले ते सन्माननीय प्रदीप खरं स्वर्गीय प्रदीप शांताराम बाणे यांच्या स्मरणार्थ आणि बाबू कृष्णा बाणे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय महेश दादा शांताराम बाणे आणि विजय सदाशिव बाणे दोघांनी आपण दोघांनीकडे या. आणि आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक प्रजत दादा पाटील अर्थात बाबूशेठ तिघांनी या. तिघांच्या शुभासे मालिकावीर आपण देणार आहोत. बघा 15,000 रुपये तुमचे या ठिकाणी कपात केलेत. फक्त तुम्हाला तुमचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड आयोजकांकडे जमा करायचं आहे आणि लगेच ती गाडी तुमच्या नावावरती होईल. या गोष्टीची नोंद घ्या कारण सध्या शोरूम मध्ये पैसे कापले जातात त्यामुळे आयोजक या ठिकाणी पैसे कापून घेतात. तुम्ही फक्त आयोजकांना तुमचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि 2 फोटो फक्त तुम्ही पाठवून द्या. गाडी तुमच्या नावावरती होणार आहे. चला या ठिकाणी आमचे आयोजक त्यानंतर ज्यांनी बाईक पुरस्कृत केली त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या स्पर्धेमध्ये मित्र 2 मालिकावीरच्या रेसमध्ये असलेले खेळाडू होते आणि जवळजवळ ही मालिकावीर आम्ही देणार आहोत. या ठिकाणी एका खेळाडूचे पॉइंट आहेत या ठिकाणी 113 आणि एका खेळाडूचे पॉइंट आहेत 119. मग 113 कोणाचे आणि 119 कोणाचे. तर या ठिकाणी एसए स्पोर्ट्सच्या वतीने एक बॅट देखील त्या ठिकाणी आणि ती बॅट देखील त्या ठिकाणी दिली जाईल त्या खेळाडूला. बघा 104 धावा प्लस 3 विकेट आणि 3 विकेट साठी 3 पॉइंट अर्थात 9 पॉइंट आणि 104 अशा प्रकारे 113 एका खेळाडूने घेतलेत. 107 धावा आणि 4 विकेट अशा प्रकारे त्याच्या धावा झाल्या. पॉइंट झाले 119 आणि या मालिकावीरचा मानकरी ठरला 119 पॉइंट. या ठिकाणी गावदेवी उंबारली संघाचा एकही खेळाडू नसून टीम जय गोगादेव महाराज जीजी स्पोर्ट वाकण संघाचा जीत भोईर. जीत भोईर तर जीत भोईर त्याला मॅन ऑफ द मालिकावीर. जीत भोईर बघा वाकलन गावाला बाईकचा वारसा आहे आणि खरं तर तो वारसा जपलाय. आज केतन मात्रे नाहीये मात्र तरी सुद्धा संघाने चांगली कामगिरी केली आणि केतन मात्रे नसताना सुद्धा देखील संघाने चांगली कामगिरी केली. खरं तर बऱ्याच दिवसानंतर जीत भोईर आम्ही पाहतोय बाईक वरती बसलाय. बघा 20वी बाईक आहे. एकदा टाळ्या होत्या. केतन नंतर हा खेळाडू एकूण आपण पाहिलं तर 20 बाईक. जीत भोईर व्हेरी वेलपेड. काय सांगशील 20वी बाईक भेटली. वाकण गावाला लागलेला वारसा आहे. खरं तर आज वाकण गावामध्ये अनेक बाईक झाल्या परंतु तुला 20वी बाईक भेटली
त्याबद्दल तू काय सांगशील? खरंच खूप आनंद होत आहे आणि गेल्या वर्षी पण तेवढा काय चांगला फॉर्म नव्हता. यावर्षी सुरुवातीला हवा तसा फॉर्म नव्हता आणि आताही हवा तसा फॉर्म नाही आहे. पण केतन नसताना जबाबदारी घेणं खूप गरजेचं आहे आणि ती जबाबदारी उचलणं आता मी शिकलोय थोडाफार आणि त्या जबाबदारीने खेळ केला या स्पर्धेत तरी किमान. आणि येणाऱ्या काही टुर्नामेंट आहेत त्याच्यामध्ये पण नक्कीच प्रयत्न करेन. पण आता खूप आनंद होतो की अशा प्रकारचे जेव्हा पारितोषिक आपण स्वीकारत असतो तेव्हा एक कॉन्फिडन्स वाढत असतं. आणि या बाईक नंतर तो तशा प्रकारचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढेल आणि कॉन्फिडन्सनुसार माझा फॉर्मही वापस येईल अशी मी आशा करतो.